ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच भावनात्मक आणि आध्यात्मिक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी म्हणत आहेत, मी जाहीर करतो की मी तुमची परिस्थिती एक चमत्कारिक वळण घेणार आहे। तुमची तब्येत नक्की सुधारेल आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल, कारण तुमच्या घरी चमत्कार आणि आशीर्वाद येणार आहेत। स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा तुम्ही नक्कीच सांगा आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामींचरणी एवढीच प्रार्थना की तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण हो, एवढेच स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छितो। एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी, मनदुखी आणि झोप न लागणाऱ्या रात्रीचा त्रास लवकरच तुमचा संपणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत होता ती सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, असे स्वामी म्हणत आहेत। पूर्वीप्रमाणे तुमची आराधना करणे, चांगले आरोग्य आणि समृद्धी तुमच्याजवळ येणार आहे। बाळा, हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला भरपूर काही गोष्टी प्राप्त होणार आहेत। तुमच्या नोकरी, आरोग्य आणि नातेसंबंध आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा अनुभवण्यासाठी स्वतःला तयार करा। तुम्ही उपचार, तरतूद, संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन घ्याल, परंतु ते प्राप्त करण्यासाठी जीवन बदलणारे आशीर्वाद तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळत आहे आणि मी ते तुम्हाला नक्कीच देणार आहे, कारण तुम्ही माझे बाळ आहात आणि स्वामी असे म्हणतात की तुम्हाला तुमच्या कुटुंबात अमर्याद उत्तम आरोग्य, संपत्ती आणि यश मिळवून देण्याच्या क्षमतेचा आशीर्वाद मिळाला आहे। तुमच्या कुटुंबासाठी भाग्यवान असा एक व्यक्ती तुमच्याजवळ येणार आहे आणि तो तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या सांगून जाणार आहे, म्हणून त्या गोष्टी तुम्ही नीट ऐकायला पाहिजे। स्वामींकडून तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे। मित्रांनो, घमेंड, अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही आणि त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही। प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही। एवढे तुम्ही लक्षात घ्या। आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतकं देतात की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही। मग एवढाच विश्वास तुम्ही स्वामींवर एकदम चांगल्या प्रकारे ठेवा। स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर, माझे नामस्मरण कर। मी तुझ्या जवळ आहे। जेवढा माझा जप करशील तेवढाच तुला फळ देईल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही याचं वचन मी तुला नक्कीच देतो। तुझी जी माझी सेवा करत आहेस त्याचे फळ मी तुला नक्कीच देईल। म्हणून स्वामींना प्रार्थना करा, हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस। आम्ही तुझे छोटेसे बाळ आहोत। तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन देतोस, त्यांचा अनुभव देतोस। हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद। स्वामी महाराज, तुमच्या चरणाशी आम्हाला थोडीशी जागा द्या। महाराज म्हणतात, दुःख कोणाला नाही आहे। श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली, त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं दुःखामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं, जे दिसायला ही थोडा उशीर लागतो, पण एवढंच की उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं। आणि लक्षात घ्या, देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही। एवढं लक्षात ठेवून पुढे चला। कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकण्याऐवजी कधीच वेळ तुम्हाला येणार नाही। म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा। यश तुमची वाट नक्कीच पाहत आहे। उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देतो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देऊ शकतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सदैव सुखात ठेवो, ही स्वामींच्या चरणी आणि प्रार्थना। ज्या घरामध्ये श्री महाराज राहतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो, तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते। अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते आणि स्वामींचा निवास त्या घरात असतो। जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य बोलू शकते ना, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते। म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच राहा, जे तुम्हाला हसवतात आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात। साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं आणि आपलं आयुष्य जगावं, एवढीच इच्छा ठेवावी। अशक्य असे काहीच नसते,
मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला लागतो. मग स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल. तुम्हाला जर संयम असेल तर मग स्वामी तुम्हाला जे तुम्ही मागणार नाही ते पण देतील. पण नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर पण सापडत नाहीत. म्हणून देवाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून पैशांना किंमत जास्त देऊ नका. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. एवढं लक्षात ठेवून आयुष्याचा गाडा तुम्ही पुढे ढकलला की मग झाले. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होत असतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव हे नक्कीच असते. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. भरपूर जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुम्ही कसं जगता हे तुमच्यावर निर्भर आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशिबान नक्की समजा, कारण देव हा संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो बरं ज्यांच्यात क्षमता असते. मग तुमच्यात क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही या जीवनाशी लढा आणि लढा देऊन या जीवनाशी संघर्ष करून विजय नक्कीच मिळवा. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं, कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. आणि स्वामी आपल्या मनातलं नक्कीच जाणून घेतात. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामींसारखा. सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ना तेच खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे जीवलग होतात, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर तुमच्या जवळ येत असेल तो मात्र तुमच्या पैशाकडे बघून येत असतो, तुमच्याकडे नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधी वाया जात नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. म्हणून तुमची भक्ती किती निर्मळ मनाची आहे आणि किती मनापासून तुम्ही ती करता यावर तुमचे सर्व गुण आणि सर्व इच्छा या पूर्ण होतील की नाही हे अवलंबून असते. आणि स्वामींवर निर्मळ मनाची भक्ती करा. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. तळातळात मात्र कुणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना नक्कीच दुखावू नका, कारण दुसऱ्याला दुखावल्याने आपल्याला सुख मिळाले मग ते सुख काही कामाचे नसते. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही. आणि आयुष्यात आपण जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही. आपण जे आपल्या जवळ आहे त्यात सुखी आणि समाधानी राहायला शिकलं पाहिजे आणि भरपूर गोष्टी आपण स्वतःसाठी केल्या पाहिजेत. मित्रांनो, आपण सर्व काही व्याप वाढवतो आणि जगतो आणि पैसे कमवतो, मग ही सगळी ठेव आपण कुणासाठी करत असतो? या जगात आपले स्वतःचे असे काही नाही. जे काही आपले आहे, आपल्या जवळ आहे, ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे आणि आपले जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेला होईल, मुलगी मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण किती हुशार असलात तरी माणसाने माणसासाठी कसे जगावे हे जर आपल्याला माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारची वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते ना तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं कधीच तो उपाशी मरत नाही. म्हणून लोकांचं माणुसकी जपा आणि माणुसकी जपताना लोकांच्या मनातलं ओळखायला शिका. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं गणित चुकत जातं. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरेही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते आणि चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरून जाते. काही गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते आणि मग सगळं काही विसरायला होतं. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं बरं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी नक्कीच करत नाही आणि अशी लोक प्रामाणिक आणि चांगल्या मनाची असतात. आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होते हे मान्य आहे, पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसते सुंदर नाही तर सहज सोपे आणि सुखकर नक्कीच होत असते. असं म्हणतात
की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त बहरतो. काय हवंय यापेक्षा योग्य आहे समजायला हवंय. मग सर्व प्रश्नांची उत्तरे सुटतात. पैसा पैसा पैसा, अरे तू ऐसा कैसा. माणसं जोडतोस माणसं तोडतोस, क्षणात होत्याचं नव्हतं करतोस. तुला मिळवण्यासाठी राबराब राबायचं, उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं. तू असलास तरच कुणीच ओळख दाखवतं, नाहीतर एकटं कुठं जगायचं. अरे तुझ्या पुढे नाही माणसाचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणूस की फोल. पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल, पण गरिबांचे आयुष्य होते माती मोल. कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय. याला नाहीच का काही तरुणोपाय, जो देईल मला खरा आनंद जगाय. मग हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुधाला दुःख दिले की दही बनते, दह्याला दुखावले की ताक बनते. ताकाला त्रास दिला ना की लोणी बनते, आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते. मग दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग. परंतु या सर्वांचा रंग एकच शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा नव्याने संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही ना, अशा माणसांची समाजातील किंमत जास्त असते. दूध उपयोगी आहे पण एका दिवसात नासते. दुधाचे विरजन दही 2 दिवस टिकेल, पण दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस 3, आणि ताकामधले लोणी आठवडाभर राहील, पण त्या लोण्याचे कळवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा की नाही का जम्मत. एका दिवसातच नाचणारे दूध हे कधीच नसणारे तूप लपले आहे. म्हणून तसेच आपले मन अथांग काय, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा, आणि आपले जीवन त्यातून नक्कीच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे कधीच न हारणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व तुम्ही बनून जाल. आणि मग तुम्हाला जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल. उगाचं टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी कितीही काय करा, काही उपयोग नसतो. आयुष्य बिंदास जगायचं असतं. कुणाचे वाईट करायचं नसतं, कुणाचे वाईट चिंतायचं नसतं, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नसतं. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण? म्हणून तुम्ही कोणी कितीही वाईट बोलो आणि वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचीही चिंतायचे आणि कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायचे. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा आणि लोकांनाही हसवत राहा. तुम्हाला सर्व दिवस चांगले जातील आणि तुमच्यासोबतही चांगले नक्कीच होईल. मित्रांनो, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस असं असते. हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. सगळं काही रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचे की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो. स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार्ग खाऊन परत आपल्यालाच बिलगतात. आणि नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाहीये. सेल्फी काढावी लागते आणि ज्याला लोक फॅशन असं नाव देतात. मग ती खरंच फॅशन आहे का, की सर्व लोक एकटी पडत चालली आहे हेच कळायला मार्ग नाही. मित्रांनो, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यात जीवनाचा अर्थ असतो. एवढेच तुम्ही बघून आयुष्याकडे चाललं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी आणि परमेश्वर काटाही टोचू देणार नाही, एवढा आपल्याला परमेश्वर सांगत असतो. म्हणून परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायला कधी विसरू नका. निखळ मैत्रीतील एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता असते. म्हणून तुमची मैत्री किती सहज आणि सोपी आहे यात ते असतं. म्हणून त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते आणि साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर धर छत ती धरत असते. मग साय म्हणजे गुलामी नव्हे. साई खालच्या दुधाला साईचं दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध साईची नंतरची सगळी नंतर म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्तीत जास्त पौष्टिकच असतात. तसं मैत्रीचं घडावं. हे मित्रांनो,
तुम्ही वाचून आणि सगळं काही करून तुम्ही स्वतःला सर्व काही मिळवून देऊ शकता. फक्त तुम्ही खचू नका आणि संधी मिळेल तुलाही. लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे भरपूर कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे हात खूप सारे भरपूर आहेत. अरे अशात आपल्यासाठी तूही थोडं हसून तर बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. एवढं लक्षात ठेव. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच ना थोडे. मग नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. ना सामर्थ्य आहे हातात, जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी बिलगुण छाती, 2 हात नक्कीच करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू पहिल्यासारखं खचू नकोस. तू मनात श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव, स्वामी तुला नक्कीच मदत करतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे नीट ऐका. मनापासून तुम्हाला खरंच चांगलं वाटेल. कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगली व वाईट मतं बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. कारण लोक खूप कान भरतात आणि मग ते कोणाला काही सुचत नाही. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजाच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी काय उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून कोणी पण आपल्याला उपयोगी पडू शकतं. त्यामुळे प्रत्येकाशी आपण नक्कीच प्रेमाने बोललं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग आपणास काहीतरी शिकवून जातो, हे समजून घ्या. कारण यातून तुम्हाला जीवनातील कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याचे ज्ञान मिळेल आणि ते ज्ञान जीवनामध्ये आपल्या खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेचा आदर नक्कीच केला जाईल. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडून गुणवत्ता तुम्ही निर्माणही केलीच पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर तुम्हाला विजय मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून यशस्वी होण्याचे स्वप्न साकार करायचे असल्यास त्यासाठी अगोदर कठोर परिश्रम करण्यावर भर द्या. कारण यश मिळवणे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण मेहनत करतो आणि ती मनापासून करत असतो. म्हणून जीवनात किती माणसे सोबत आहेत यापेक्षा वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार करा. कारण याच्यामुळे आपल्याला माणसे ओळखताही येतील आणि ती माणसे जोडताही येतील. म्हणून कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हे बघा. कारण काही न केल्यास समस्या अजून वाढतील, तर प्रयत्न केल्यास कठीण काळातून बाहेर तुम्ही नक्कीच पडणार आहात. म्हणून तुम्ही प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. स्वामी तुमच्या साथीला नक्कीच येतील. यश मिळवण्यासाठी वेळ लागत असेल तर काही हरकत नाही ना. फक्त अशा वेळी आपले लक्ष विचलित होणार नाही ना याची काळजी तुम्ही मनापासून घेतली पाहिजे. आणि आपण जिंकू शकत नाही म्हणून प्रयत्न करणे सोडू नका. कारण काही विजेते असेही होऊन गेले आहेत की ज्यांनी पराभव पचवून विजय मात्र जीवनामध्ये नक्कीच मिळवला आहे. म्हणून बऱ्याच गोष्टी आपण समजून घेऊन त्यावर काम करण्याची गरज असते. कारण या जगात प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगायचे असते. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष मदत खूप कमी लोक करतात आणि ते करणारच आहेत. कारण तुम्हाला इथे प्रत्येक लोक मदत करणार नाही. त्यासाठी फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींकडे साकडं टाकायचंय आणि स्वामींकडे मदत मागायची. ते तुमच्यासाठी नक्कीच अर्ध्या रात्री पण उभे असतील. म्हणून स्वतःला आवरायलाही शिका. कारण खूप वेळा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून जीवनातील वास्तविकतेचा सामना आपल्याला करावा लागत असतो. आणि स्वातंत्र्य हे मनाचे तसेच विचारांचे देखील असावे. कारण मनाचे आणि विचाराचे स्वातंत्र्य असल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य मार्गावर आपण जाऊ शकतो. म्हणून परिस्थिती अनुकूल मिळाली तरच आपण यश मिळवू शकतो हा समज मनातून काढून टाका. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे आपण यशस्वी बनू शकतो यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. बदल घडविणे तेव्हा शक्य होते जेव्हा स्वतःबद्दलचा भाग होण्यासाठी प्रयत्न कराल. कारण बदल हा एखाद्या व्यक्तीने मांडलेला एक विचार असतो जो सत्यात उतरवायचा असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. त्यामुळे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आपली मेहनत कमी पडणार नाही ना याची काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण सकारात्मक दृष्टिकोन जीवन जगण्याची प्रेरणा देतो, तर नकारात्मक दृष्टिकोन मनात शंका निर्माण करत असतो. म्हणून जीवनात पुनरागमन हे आवश्यक असते. कारण जेव्हा सर्व काही संपले असे वाटते ना, तेव्हा तुम्हाला पुन्हा नव्याने जीवन जगण्यासाठी पुनरागमन करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ते पुनरागमन तुम्हाला करावंच लागणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कमबॅक करावा लागणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या,
जीवनात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते, ती योग्यच आहे, पण त्यासोबत स्वतःला असे बनवा की जी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड केली त्यासाठी तुम्ही कायम पात्र राहाल आणि कायम ती गोष्ट तुमच्याजवळ टिकून राहील. तरच मग तुम्हाला जीवनामध्ये मान मिळणार आहे. म्हणून आपल्याला काय करायला जमते हे दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्याला समजणे खूप महत्त्वाचे असते, कारण यामुळे तुम्ही ते करू शकाल जे तुम्हाला करायचे आहे आणि ते तुम्हाला मिळणार सुद्धा आहे. म्हणून पराक्रम हा फक्त इतिहास वाचून करता येत नाही, त्यासाठी आपल्याला धाडस दाखवावे लागते. कारण इतिहास हा पराक्रम करून दाखवण्याचे ज्ञान देतो, पण पराक्रम प्रत्यक्षात करून दाखवण्याचे काम आपले असते आणि ते आपल्यालाच करायचे असते, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. म्हणून जीवनामध्ये डोकं शांत असेल ना तर तुमचे निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल ना तर माणसं तुटत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणं लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मग दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागणार नाहीये आणि सुखाच्या आनंदात कुणी मात्र झोपतही नाहीये. म्हणून यालाच जीवन असे म्हणतात. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून आजचा दिवस हा चांगला आणि मनसोक्त जगा. म्हणून तुम्ही जीवनात कसं जगता यावर तुमचा जीवनाचा पाया हा अवलंबून असतो. मित्रांनो, सुख म्हणजे नेमकं काय असतं ना, ते सुख म्हणजे नेमकं काय कुणालाच ते कळत नाही. अवतीभोवती असून सुद्धा कुणालाच ते मिळत नाही. कुणाचं वाटे मुलगा व्हावा, कुणाचं वाटे मुलगी व्हावी, कुणी शोधतो एकांतास, कुणा वाटे सलगी व्हावी. प्रश्न सोडण्या जीवनातले हवी कुणाला दौलत ज्यादा, आधार मिळावा म्हणून येते कुणी मागतो प्रेमळ दादा. आब राखण्या हवाचा असतो कुणाला घोडा, कुणास गाडी, रंग उधळण्या रुबाबात ते हवीच असते कुणास माडी. हाती नोकर चाकर ठेवणं कुणास वाटे मालक व्हावे, मुंकलेल्या ती भाकर देऊन कुणास वाटे पालक व्हावे. कुणी पोसते तन मनाला, एकच मनुष्या बहरायची, आयुष्य लावूनच पणाला साऱ्या ऋतूत मोहरायची. आतुत नाटे हे कुणा हवेसे, कुणाच नाते बंधन वाटे, विसरुनी नाती गोती कोणी उगाच जपती बाभोळ काटे. दुःख वेदना जेलत पैलत, मौन राखतो मुकाट कोणी, कुणी होत असे सैल बोरुणी, कोडती सोडती निर्वाण गाठ क्षणी. सुख शोधण्या सर्व निघाले, घेऊन हाती दुःख दिवा ठेवा, तन मन प्रसन्न दोडणे आणि मिळू द्या जीवाशिवा. हे लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही असंच सगळ्यांना देत आणि सगळ्यांकडून घेत चाललं पाहिजे आणि सगळ्यांची मनं चांगली ठेवली पाहिजे. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फारच कमी असतात. काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची, काही नाती असतात जन्मजन्माची तर काही क्षणापुरतीची, काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आलीच तर वाकणारी, काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी, काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही प्रेमाने आपलेसे करणारी, काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी तर काही जोडून सुद्धा तुटणारी असतात. मग तुम्ही अशी नाती कोणती जपतात हे तुम्ही तुमच्या मनावर अवलंबून आहे. एवढंच जपून चला, मग आयुष्यात नक्कीच तुम्हाला काहीच कमी पडणार नाहीये. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, घरातून बाहेर पडताना आपल्या देवताला, घरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन नक्कीच घ्या, कारण तो भगवंत स्वामी समर्थ तुमची घरी येण्याची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्ही माझ्या सोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात असते. आणि एवढं तुम्ही लक्षात ठेवून आयुष्य जगत जा आणि संपूर्ण आयुष्य तुम्ही काढत जा. एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट त्याग आपल्याला दिसत नाहीत. कुणालाही त्याच्या संपत्तीवरून हिणवताना 4 वेळा नक्कीच विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टासाठी आहे ना, तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो. एवढं ठेवून लक्षात तुम्ही पुढे चाललं पाहिजे. माणूस माणसाला आश्रय दिला तर डोक्यावर बसतो, उपदेश केला तर रागाला येतो, आदर केला तर स्वतःला महान समजतो, उपकार केले तर गर्वाने फुलतो, क्षमा केली तर दुसऱ्याला दुर्बल समजतो, विश्वास ठेवला तर कधीतरी घात करतो, प्रेम केले तर खाल्लेल्या ताटातच घाण करतो. फार विचित्र आहे ही माणसांची जात. अपवादही असू शकते बरं का, म्हणून प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. मग कुणी मनावर घेण्याचं कारण नाही. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी नक्कीच कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी दान धर्म नक्कीच करा. आणि त्यात तुम्ही अन्नदान कराल तर ते सर्वात श्रेष्ठ आहे. जो प्रामाणिक राहतो ना, त्याची किंमत लोकांना अजिबात कळत नाही. जे बोलायला लबाड, कामापुरते वापरण्यात नक्कीच पटाईत असतात, झुकून नमस्कार करण्यात, गोड बोलण्यात
व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ना, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य कटू असले तरी ते पराजित होत नसते. ते कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उडवते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर ओढली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आणि कर्तव्याशी, कर्माशी व आचाराशी ठाम राहावे आणि जीवनात यशस्वीरित्या सर्व कार्यकार त्यांनी सांभाळला पाहिजे. आपण बोलतो, पण आपण जेव्हा जेव्हा काही ना काही शब्द बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काहीतरी प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं. मग असे प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील. कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वासना आलं आणि चिंतन आलं, मनन आलं आणि आपल्या गप्पांतून लाव्या लाव्या किती निंदासती किती आणि समृद्धता किती याचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या कराव्या लागतील. म्हणून ताकद ही प्रत्येकामध्ये असते. गरज असते ती ओळखण्याची आणि योग्य वेळ आल्यावर दाखवण्याची. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची ताकद कळत नाही तोपर्यंत ती तुम्हाला वापरताही येणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून जीवनात योग्य मार्ग दाखवणारे आणि साथ देणारे खूप कमी असतात. त्यामुळे आपणही काही गोष्टी स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यातून तुम्हाला अनुभव नक्कीच मिळणार आहे. आणि जीवन जगताना जेव्हा संकटे येतील तेव्हा आपल्यामध्ये जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण करा. कारण जेव्हा संकटे येतात तेव्हा आपले मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रेरणा गरजेची मात्र नक्कीच असते. आणि नाव कमावणे हे आपल्या हातात आहे, ते नशिबावर सोडू नका. कारण प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाची पूर्ण माहिती घ्या. कारण समजावून सांगणाऱ्याने कितीही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले तरी आपण ते समजून घेतल्याशिवाय समजत नाही. म्हणून आपल्याला ते समजायला जावं. म्हणून ज्यामध्ये आवड आहे ते क्षेत्र निवडण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण असे केल्यास त्या क्षेत्रात तुमच्याकडून चांगले काम होऊन तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकता आणि तुम्हाला त्यामध्ये नक्कीच यश हे मिळू शकतं. म्हणून जीवनात खूप वेळा आपणास काय करायचे आहे याबद्दल मनात शंका निर्माण होते. अशा वेळी आपल्याला जे काही करायचे आहे ते ठरवा आणि त्यानंतर प्रयत्न तुम्ही करायलाच हवे. काळ आणि वेळ बदलत असते, त्यामुळे आपणही याचा विचार करू नये. आपल्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असते. कारण बदल स्वीकारणाराच पुढे जाऊ शकतो आणि तो पुढे जाऊन प्रगती पथावर पोहोचू शकतो. म्हणून संघर्ष त्याला समजवतो त्याच्या वाटेला तो येतो. आणि त्यामुळे संघर्षाची भीती मनात ठेवू नका. कारण संघर्ष आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव हा पूर्णपणे देत असतो. म्हणून साधे राहणीमान यश मिळवताना अडचण ठरत नाही. कारण ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच व्यक्तींचे राहणीमान साधे होते. म्हणून राहणीमानावर तुम्ही कधीच जाऊ नका आणि आपण फक्त आपले काम करत राहा. ध्येय प्राप्त करण्यासाठी परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून योग्य मार्ग निवडण्याचा प्रयत्न करा. कारण ध्येयापर्यंत पोहोचणे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण योग्य मार्ग निवडतो आणि योग्य मार्गावर आपण कार्य करत असतो. म्हणून परिस्थिती कशी येऊ द्या, वेळेचा आदर करा. कारण पात्रता असणाऱ्याला सन्मान देण्याचे काम हे वेळ करत असते. म्हणून आशेचा एक किरणही आपल्याला जगायला शिकवतो. त्यामुळे संकटाशी लढण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. कारण संकटाशी लढण्याची ताकद एक ना एक दिवस यश नक्कीच मिळवून देईल. आणि आपल्याला यश मिळणार आहे यावर तुमचा ठाम विश्वास असायलाच पाहिजे. कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही, त्यामागे एखादी शक्ती असते. हा विचार घेऊन काम करायला पाहिजे. कारण यातून आपणास एखादी गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती नक्कीच मिळणार आहे. आणि ती शक्ती मिळाल्यावर आपण कामही तितक्या चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून वाट पाहणे सोडून जिथे हा तिथून स्वतः प्रयत्न करायला सुरुवात केला पाहिजे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि संकटात दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य मात्र ठरणार नाहीये. आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण जीवन जगताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे त्या अडचणींवर मात करायची असल्यास जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा खूप महत्त्वाची असते. आणि भर त्या गोष्टी करण्यावर द्या ज्यामुळे आपल्या प्रगतीस हातभार लागेल. कारण अनावश्यक गोष्टींकडे दिलेले लक्ष प्रगती घडवून आणत नाही आणि प्रगती त्याची होणारही नाही. म्हणून आपले राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत राहा. कारण राहणीमान उंचावणे हे गरजेचे असते. फक्त हे करताना उंच विचारांबाबत तडजोड तुम्ही करू नका. आणि प्रयत्न केल्यास काहीतरी साध्य झाल्याशिवाय राहत नाही. हा यशस्वी लोकांचा अनुभव आहे. हे समजून घेतले तर खचलेले मन सुद्धा यश मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करेल, हे तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. म्हणून संयमाने कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे आणि लढण्याचे बळ मिळते. त्यामुळे संयम ठेवा. कारण जीवनातील अतिशय कठीण काळावर संयमच मात करू शकतो. आणि तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही कोणत्याही वळणावर आणि संकटावर मात करू शकता. म्हणून आपल्याला आज काय करायचे आहे त्याचा विचार करा आणि त्यानुसार काम करा.
कारण आजचा दिवस उद्या काय होईल याची चिंता करण्यात वाया घालवणे हे कधीही फायदेशीर ठरत नाही आणि ते ठरणार सुद्धा नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीची जाणीव असणे खूप महत्त्वाचे असते. कारण एखाद्या गोष्टीची जाणीवच आपल्याला जबाबदार व्यक्ती बनवत असते. आपले मत हे स्वतःचा अनुभव आणि ज्ञान यांचा आधार घेऊन मांडा. कारण मत मांडणे हे एक प्रभावी व्यक्ती महत्त्वाचे लक्षण आहे. आणि म्हणून तगडे आव्हान समोर उभे असले तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न करा. कारण प्रयत्न करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये प्रयत्न करू शकतो. म्हणून मनाची एकाग्रता कायम राहील यासाठी प्रयत्न करा. कारण मन स्थिर राहिले तर आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश मिळू शकते आणि यश मिळणार आहे यावर फक्त ठाम विश्वास राहायला शिका. म्हणून यश मिळावे असे सर्वांना वाटते, पण त्यासाठी संकटे आणि अडचणींवर मात करण्याची तयारी असली पाहिजे. कारण तेव्हाच यश मिळवणे हे शक्य होत असते. म्हणून आयुष्य हे असे जागा की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुकाने करून दिली जाईल. त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास मदत करा. आपली ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. कारण पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यास अस्तित्व लहान असणारा ही विजय मिळू शकतो आणि त्याला विजय जीवनामध्ये मिळू शकते. म्हणून साहसाला कधी पर्याय शोधता येत नाही. कारण पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस हे दाखवावे लागत असते आणि साहस दाखवले तरच तो उंच भरारी मात्र घेऊ शकतो. म्हणून आपल्याला मिळालेले जीवन हे खडतर असले तरी ते बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते. त्यामुळे काही न करण्यापेक्षा प्रयत्न करण्यावर तुम्ही भर हा दिलाच पाहिजे आणि प्रयत्न हे मनापासून केलेच पाहिजे. म्हणून समजून घेणे हे आपल्या स्वभावात असले पाहिजे. कारण समजूतदारपणा हा आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्यात मदत करत असतो. म्हणून समजूतदारपणाही तुमच्या आयुष्यात असणे पूर्णपणे आवश्यक आहे. आणि स्वकर्तृत्वावर मिळालेले प्रत्येक यश हे कौतुकास्पद असते. कारण ते आपली क्षमता दाखवून देत असते आणि आपले नक्कीच ते पूर्णपणे विजय मिळवून देत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती आपल्यासमोर प्रश्न निर्माण करते, अशा वेळी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि आज झालाच पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली ताकद ही विकसित करणे गरजेचे असते आणि ती ताकद आपण विकसित केलीच पाहिजे. जे जीवन तू आता जगत आहेस, जे काम तू आता करत आहेस असं स्वामी म्हणत आहेत, आणि त्या कामामध्ये जर का तू समाधान नाही आणि जे जीवन तू जगत आहेस त्यामध्ये तू सुखी नाहीस असं वाटत असेल तर नक्कीच कोणा दुसऱ्याचं पुस्तक तू हातात घेऊन पान वाचत आहेस. आणि बघ जरा, तुला सुद्धा तुझं स्वतःचं एक अख्खं पुस्तक दिलाय. तिथे उलगडणारी पानं तुझी असतील. तुझ्या आवडीचं जीवन जगता येत नाही किंवा तुझ्या आवडीचं काम तू करत नाही, म्हणून तुझ्या आत्ताची ही व्यथा आहे. यासाठीच आपण काय आत्तापर्यंत केलं आणि आपली निराशा का झाली आणि आपल्याला खरंच कोणी फक्त कामापुरता वापरलं का ह्या जगात ज्या सगळ्या भावना तुझ्या मनामध्ये सलग आहेत आणि त्यावरती जरा नीट लक्ष केंद्रित कर. या चक्रव्यूहातून तुला बाहेर पडायचं आहे. कारण अजून पुढचं आयुष्य तुला तुझ्या समाधानासाठी जगायचं आहे. म्हणून खूप जगतात आत्तापर्यंत इतरांसाठी, पण आता थोडा स्वतःचाही विचार करा. आत्तापर्यंत तू कदाचित दुसऱ्याचं जीवन जगत आला आहेस म्हणून ही खंत मनामध्ये आहे. पहा ना, मध्यम वयापर्यंत जे काही केलं किंवा करायचं राहिलं ते आत्ता पहा. समोर सर्व स्वच्छ दिसत आहे, ते स्वीकार आणि जीवनामध्ये पुढे चालत राहा, असा गोड संदेश स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. म्हणून जीवनामध्ये कसं असतं ना की काही गोष्टी आपल्याला ओळखायला थोडासा वेळ जातो आणि पचनी पडायला थोडंसं जड जातं. परंतु जसा जसा वेळ जातो गोष्टी पुढे सरसावतात, तसतशा त्याच गोष्टी तुला नव्याने समजतात आणि हळुवारपणे तुमचा त्या पचनी पडतात सुद्धा. म्हणून उगाच वाटतं असतं की आपल्याला कोणी पाहावं, कोणी विचारावं, पण असं काही घडत नाही. तेव्हाच आपल्या वेळेची किंमत खरी समजते. म्हणून तुमचं ममत्व, तुमचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे राहू दे तुमच्यासोबत, पण समोरचा ते पाळेल म्हणून आशा ठेवून बसू नका. रोज एक नवीन धडा उघडायचा असतो आणि तितक्याच तत्परतेने वाचावा सुद्धा लागतो. म्हणून आपल्या मनाविरुद्ध आहेत गोष्टी तर त्रास होतो, पण त्या दुसऱ्यांना दाखवून तुम्ही किती कमकुवत आहात हे स्पष्टीकरण कशाला? मग सांगावं असं वाटतंच तर ते जो खरा अर्थ समजेल ना त्याला अपवाद मानून बोला. पण शक्यतो असं नाही भेटणार ही जाणीव सुद्धा नक्कीच तुम्हाला ठेवावी लागेल. म्हणून जीवनामध्ये मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर नक्कीच तुम्ही जर टाकल्या ना तर उरते फक्त माणुसकी
आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. आणि जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशाला मात्र नाही. म्हणून पैसा कमवा असं मी म्हणत नाही की कमवू नका, पण कमवा, पण देवालाही तेवढंच नक्कीच तुम्ही माना आणि तेवढंही पूजा आणि देवाची सेवा नक्कीच करा. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न सोडायचे नसतात, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला भरपूर काही अनुभवही येत असतो. म्हणून पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता नक्कीच राहिली नाहीत. म्हणून खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण नंतर त्याची किंमत मात्र तुम्हाला चुकवावी लागते. आणि माणूस भ्रमात जगत असतो की तो माझा. खरं तर तुमची वेळ तुमची असते. ती जर चांगली असेल ना तर सर्व तुमचे असतात, नाहीतर जवळचे असणारे सुद्धा नक्कीच दूरचे असतात. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा मात्र करत असतो. म्हणून जगण्याच्या धावपळीत कितीही धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नाही. कारण आयुष्याच्या एका वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला मात्र नक्कीच हवा. म्हणून माणूस भ्रमात जगत असतो की नक्कीच मी भरपूर काय आहे, भरपूर मी मोठा आहे, असा आहे तसा आहे. असं काहीही मानू नका आणि अहंकार आणि गर्व मात्र नक्की सोडून द्या. तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र आपल्याला कधीच वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, मुलांच्या ओंजळीवर सुखासाठी देवाकडे आभाळा इतका पदर पसरवणारी एकमेव स्त्री ती म्हणजे आई बसते आणि त्या आईसाठीच आपण नक्कीच जगायचं आहे. काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. अशा माणसांसोबत राहिल्यावर तुम्हाला नक्कीच भरपूर काही गोष्टी ह्या तुम्हाला सहन कराव्या लागतील आणि त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी रोखतील. म्हणून त्या गोष्टी सोडून चला आणि आयुष्यामध्ये पुढे चालायला तुम्ही नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे मात्र कधीच नसतात, म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास तुम्ही ठेवू नका. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो ना, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेलो असतो आणि आपल्याला सर्व गोष्टींचे अनुभव आलेले असतात. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळलेली आहेत नाती घराघरात आणि ती नातीच तुम्ही प्रेमाने मात्र जपली पाहिजे. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडता येतात आणि ते शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचे असतात. कोणीही घेऊ शकत नाही, हिरावून घे प्रारब्धात असतं, पण ते मिळण्यासाठी मात्र कधीच स्वस्त बसायचं नसतं आणि प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच जिकिरीनं करायचं असतं आणि ते जिकिरीनं प्रयत्न केल्याने तुम्हाला यशही तितकंच मोठं मिळणार आहे. म्हणून सर्व सुखसोयींनी भरलेले आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. आणि ज्या घरात मन मिळावू आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे आहे यातील तेथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आणि कोणत्या माणसाची किंमत त्यांच्या माणुसकीवरूनच ठरत असते. जिथं माणुसकी असते तिथं घराला घर पण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घर सुद्धा असतं, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून आपले जवळचे असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नाते वाईट होत असतात आणि तेच वाईट आपल्यासोबत होत असतात. म्हणून तसे कधीही करू नये. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणतीही गोष्ट आणि त्या गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपलं अंतरंगण शुद्ध आहे. फक्त नीतिमत्ता आपली साफ ठेवली पाहिजे. परमेश्वर तुम्हाला काही होऊ देणार नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चुकीचे माणसं दूर झाली ना की आयुष्यभर गोष्टी घडू लागतात आणि ते माणसंच आपल्याला भरपूर काही गोष्टींपासून रोखत असतात. म्हणून त्यांना लांब करायला शिका. आयुष्याचा एक नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा आणि त्यांना विसरायला शिका. म्हणून एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं मात्र गरजेचं आहे आणि तेच शेवटपर्यंत तुम्हाला टिकत असतं. म्हणून तुम्ही फक्त सुख सोयी तुम्हाला कशा भेटतील आणि तुमच्या गरजा कशा भागतील याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्हाला आनंद कशात मिळेल याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल, कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि खऱ्याला मात्र खाली दाबलं जात असतं. म्हणून प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट मात्र असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो.
पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला मात्र लावत असते. आणि तीच परिस्थिती आपल्याला ही आयुष्यामध्ये आलेली असते. तर त्यावर मात करून आपल्याला नक्कीच चांगलं आपलं जीवन घडवायचंय आणि ते जीवन घडवण्यासाठी आपल्याला मेहनत तर नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवणे. आणि तो जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला नक्कीच कोणावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलेले असणार. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, कारण तो माणसं ऑलरेडी कमवून बसलेला असतो आणि त्याला सर्व काही जीवनात मिळालेलं सुद्धा असतं. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग मात्र असतो. म्हणून तुमची संगत जशी असेल तसेच तुमची प्रगती मात्र होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमची प्रगती होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणते व्यक्ती राहतात आणि कसे व्यक्ती राहतात याचा मोठा साठा हा महत्त्वाचा आहे आणि तोच तुम्ही बाळगला पाहिजे. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहण्यात खरी मजा आहे आणि ती मजा कुठेही भेटणार सुद्धा नाही. म्हणून मदत करायची जिद्द हवी. आपले असोत किंवा परके, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि ती माणुसकी असली की सर्व काही आपल्याला मिळत सुद्धा असतं. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात. आणि म्हणून वेडेपणातच तुम्ही आयुष्य हे काढलं पाहिजे, कारण असाही वेडेपणा नको की पूर्णपणेच वेडेपणा करावा. नाही, समजूतदारपणासोबत वेडेपणा तुम्ही करावा आणि जे व्यक्ती जसा असेल त्यासोबत तसे नक्कीच वागावे. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरजही मात्र आयुष्यात भासणार नाही. म्हणून समुद्र बनवण्यापेक्षा गोड पाण्याचं तळं बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून आपण तितके नम्र असायला हवं की आपल्यासोबत मोठमोठ्या लोकांनी नक्कीच मैत्री करायला हवी. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र केले पाहिजे. आणि यात तुमचा वेळ जर तुम्ही घालवला तर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व हे नक्कीच उंचावू शकता. आणि म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना नक्कीच तुम्ही परिपूर्ण करू शकता. जसं की दिवा हा पूर्ण तूप निशी भरून जातो आणि मग तो जळत असतो, मग तुम्हाला उजेड देत असतो, तसंच आपण सुद्धा पूर्णपणे भरून गेल्यावरच दुसऱ्याला मदत केली पाहिजे. म्हणून आपल्यालाही काही माहित नाही आणि समोरच्यालाही त्यात डुबवायचं, हे कर्म तुमचं पुढे तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. म्हणून तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसराच कोणता धर्म या जगात कुठे आहे असं मला वाटत नाही. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून असतं, कारण तशी सवय मात्र आपल्याला लागत असते. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि तो सल्ला खूप महत्त्वपूर्ण आपल्याला ठरत असतो. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधी वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत चांगली असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नका हो उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास, एवढंच मात्र तुम्ही जगायला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा आणि ती नवी दिशा तुम्हाला नव्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल हार, संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा त्यांचा प्रतिकार, आणि तो प्रतिकार केला की तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते आणि काहीतरी आपल्याला समजून जात असते. म्हणून ते समजणंही आपल्याला तेवढंच गुणकारी सुद्धा आहे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकासोबत नम्रतेने वागा आणि प्रत्येकाला आदर द्यायला शिका. देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि त्या कर्मानुसार तुम्हाला त्या कर्माची फळे मात्र देत असतो. म्हणून आनंद हा स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढतच राहतो. म्हणून आपण आनंद हा सर्वांसोबत वाटला नक्कीच पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्यासाठी आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती आशा आपण नक्की शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आणि रातराणीच्या गंधाने रात्र रूपाला ग आली, निशिगंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि तशीच आपल्या जीवनाची सुद्धा एक निशा असते आणि ती गंधमय होत असते. फक्त आपल्या जीवनाला तसा गंध आला पाहिजे आणि तसं नक्कीच आपलं जीवन हे मनमोहक झालं पाहिजे. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा
एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुम्ही विसरून जा. आणि नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मितहास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य करताना, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारण्यात सुद्धा नक्कीच प्रथम क्रमांकावर तुम्ही राहिले पाहिजे. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही आणि ही सवय आपली मानसिक शांती भंग करू शकते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गावर सुद्धा घेऊन जाऊ शकते. म्हणून अशा फंद्यात कधीच तुम्ही पडू नका. आणि नात्यातील आपुलकी टिकवून ठेवायची असेल तर मग समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा आदर मात्र तुम्ही पूर्णपणे करायला शिकले पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र येणार नाही आणि तो शेवटपर्यंत टिकून राहील. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. जो वाटेल ना त्याला जो आनंद मिळेल ना ते त्याच्या मनाला सुद्धा कळत असतं आणि तो मनाला कळला की त्याला कळून जातं की आपला खरा आनंद कशात आहे ते. म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्ये वृद्धी करत नाही तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो. आणि तोच माणूस सर्वांना ओळखत असतो आणि सर्वांना आपलं मानत सुद्धा असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे जो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ ठेवा आणि निस्वार्थ मनाने प्रत्येकाशी बोला आणि प्रत्येकाची सेवा तुम्ही करा. म्हणून सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खरा खुरा आनंद आहे आणि तो आनंद घेतच आपण जीवन मात्र सुख दुःखाने कमवलं पाहिजे आणि सुख दुःखाने जगलं सुद्धा पाहिजे. म्हणून मावळतीचा सूर्य सांगतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा शेवट सुंदर मात्र होऊ शकतो आणि तो होतो सुद्धा. म्हणून आयुष्यातील सर्वात गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट आणि सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे केल्या तर प्रगती तुमच्या पायाशी लोटांगण घाले. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काय आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि तो त्याच्याकडे काही नसून सुद्धा समाधानी आहे आणि सुखी आहे. तो माणूस खरा आनंदी असतो, कारण तो या जीवनामध्ये या क्षणाला जगत असतो आणि या क्षणाला मानत सुद्धा असतो. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे, चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. आणि अशी आनंदाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल आणि अपार तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि तेही चांगलं डोकं चालवून तुम्हाला घ्यायला लागतील. म्हणून आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून हसरेपण. आणि असेच आनंदाने तुम्ही जगत राहा आणि कायमस्वरूपी तुम्ही हसत राहा, हेच माझं स्वामींकडे मागणार राहील. म्हणून जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्त्वाचे आहे. आपण जर चुकीची गोष्ट पाहिली तर चुकीचीच आपल्यासोबत घडणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून अहंकारावर झालेला वार तुम्हाला नक्कीच खाली घेऊन जात असतो आणि तुमची गरिबी तुम्हाला परत दाखवत असतो. कारण हे कर्माचे फळ आहेत, हे सर्वांना इथेच भोगावे मात्र लागणार आहेत. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकी कथा दडलेली मात्र असते. म्हणून तुम्ही नक्कीच गोड आणि चांगले शब्द वापरले पाहिजे आणि प्रत्येकाचा आदर मात्र केला पाहिजे. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होत असते. कारण त्याला माहिती असतं की आपण कुठून इथे आलोय आणि कसे इथे आलोय. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच चांगला मार्ग आहे आणि सुलभ मार्ग सुद्धा आहे. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं आणि आपण दुसऱ्यांबद्दल बोललेलं सुद्धा असतं. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून दूर करा आणि त्यांच्या नादाला कधी लागू नका. कारण ते व्यक्ती नकारात्मक आहेत आणि तुम्हालाही ते वाईटाच्याच मार्गाला घेऊन जाणार आहेत, एवढं मात्र निश्चित. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात नसतात आणि त्यांचा विचार करून करून आपण त्यांच्याविषयी भरपूर काही गोष्टी या आपल्या मनात साठवून ठेवत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून देत नाही तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून मनशांती, हास्य आणि प्रेम हे जगात किती नक्कीच मौल्यवान आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र जास्त महत्त्वाचं असतं. कारण समाधान नसेल आणि प्रत्येक गोष्टीची हाव असेल तर मग तुम्हाला कितीही मिळालं तर तुम्हाला ते कमीच वाटणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि ती गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायची की कधीच तुम्ही मोह करायचा नाही आणि अहंकार करायचा नाही. त्याने सर्व काही तुमचं मिळालेलं नष्ट होऊ शकतं. म्हणून जीवनात काही क्षण असे येतात
जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्ण व्यास आणि पूर्णत्वास ते नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट मात्र ते घेऊन येत असतात. आणि तशीच पहाट आपल्याला नक्कीच जागृत करायची आणि तशी पहाटमध्ये आपल्याला नक्की चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करायच्यात. म्हणून त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार आहे. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं. कारण आता कलियुग चालू आहे. म्हणून शरदांच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्यायल्या शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. हे लक्षात घ्या मित्रांनो की तारे एकमेकांशी बोलत आहेत आणि तसेच आपण आयुष्यामध्ये एकमेकांशी बोलत असतो आणि त्या प्रकारे आपण वागत असतो. म्हणून जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे हा आपला अनुभव आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे जाणून घेणं आणि अनुभवणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ते जर नाही अनुभवलं तर आपल्यामध्ये वाद होण्याची शक्यता मात्र पूर्णपणे असते. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो आणि मनापासून संवाद झाला की आपण मनापासून सर्व गोष्टी करण्यासाठी तयार मात्र असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भक्ती भोजनात असेल ना तर तो प्रसाद बनत असतो, भक्ती भुकेत असेल तर तो उपवास बनत असतो आणि घरात असेल तर ते घर मात्र मंदिर बनत असतं. म्हणून नक्कीच आपण आपल्या घरामध्ये भक्ती केलीच पाहिजे आणि देवाचा वास आपल्या घरामध्ये नक्कीच राहायला हवा. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल आणि इतकं देईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते काम संयमाने करा आणि कधी हार मानू नका. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा मात्र तुम्ही सुरू. मग अभ्यासाचा अर्थ असा नाही की पुस्तकीच अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आपल्याला जीवनातील अनुभव सुद्धा घ्यायचे आहेत आणि त्या अनुभवाने आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येणार नाही आणि कधीही तो चमकणार सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ मात्र बाकी राहत असते. आणि काही गुण पाहतात, काही तुमचे दोष पाहतात. खास ते म्हणतात जे दुसऱ्यांचं मन मात्र पाहत असतात आणि त्यानुसार कार्य देखील करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले मात्र जात नाही. म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून संशय कधी कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना तो जो खरा महान व्यक्ती असतो आणि त्याचा आपले आईवडील आपल्यासाठी नक्कीच आपलं आयुष्य खर्ची घालत असतात. म्हणून अंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. कारण तिला अनुभव असतात की आपण कोणत्या कंडिशन मधून इथपर्यंत आलोय आणि त्याला हे माहीत असतं की समोरच्याने काय कष्ट केले आहेत. म्हणून त्याचा आदर नक्कीच करत असतो. म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बळाढ्य स्पर्धक असले तर तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि पुढेही जातो. म्हणून दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव तुम्हाला आली ना तीच खरी देवाची सेवा आहे आणि तीच खरी देवाची भक्ती आहे असे समजून नक्कीच तुम्ही मदत केली पाहिजे. आणि सर्व शब्दांचा अर्थ सापडतो पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत असतो आणि तेच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहीत नसते. मनासारखं जगून घ्या कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आणि पुन्हा तुमच्या वाट्यालाही येणार नाही. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं तसंच ते पानं सुद्धा असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होतो आणि यश आपल्या पायाशी नक्कीच लोटांगण घालत असते. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म ही परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचतात आणि नक्कीच ते तुम्हाला त्याचं फळही देतात. म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. यात फक्त तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासाची मजा मात्र नक्कीच घ्यायची आणि हा प्रवास कधी संपेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांचा आनंद घेत चालायचं आहे तुम्हाला आणि तसंच तुम्हाला जीवन जगायचं सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत मात्र राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही आणि ते घर आपल्या हातातून निसटत असते. म्हणून चांगल्या व्यक्तीच्या
नक्कीच लिडरशिप असली पाहिजे आणि तो व्यक्ती मालक देखील असला पाहिजे. म्हणून तर्क असतील तर जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार. म्हणून तर्क तुम्ही किती लावू शकता, पण विश्वास ठेवला ना तर नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. हे मात्र नक्कीच नैसर्गिक आहे आणि तेच तुम्हाला मिळत सुद्धा असतं. म्हणून चांगलं वागण्याचे नशिबी कायम मतलबी लोकच लिहिलेले असतात आणि ती लोक त्याच्या नशिबी सुद्धा येत असतात. म्हणून हारण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. आणि ते जर तुम्ही एकदा घेतले की तुम्हाला हारण्यापासून नक्कीच भरपूर काही लोकांची ही असेल, पण तुम्ही हारू शकत नाही, कारण तुमच्या पाठीमागे स्वतः स्वामी असतील, हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण मनापासून सोडायचं नसतं आणि प्रयत्न करत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. म्हणून आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे, हे मात्र लक्षात ठेवायचे. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा जर का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखं दिसणार नाही आणि तो आरसा पूर्णपणे तुटून गेलेला असतो. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि ते यश खूप चांगले सुद्धा असणार आहे. म्हणून आज परिश्रम करा, उद्या तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही उरणारच नाही, कारण त्या देवता आपल्याला आपले आराध्य देवता असतात आणि तेच आपल्याला नक्की सांभाळत असतात. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. म्हणून कोणाला टोचून बोलू नका आणि कोणालाही कोणताही शब्द वापरून तुम्ही बोलू नका. आणि बोलताना नक्कीच तुम्ही विचार करून बोलले पाहिजे. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या आनंदामध्ये जीवन जगले पाहिजे. दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली नक्की संपत्ती आहे आणि तीच आपण जीवनामध्ये कमवली सुद्धा पाहिजे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येवल्याच्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात आणि यालाच तर प्रेम आणि जिव्हाळा म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही मनामध्ये चांगला विचार करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्की जीवन जगायला शिकले पाहिजे आणि परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं स्वप्न बघायला शिका. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो, हे मात्र निश्चित आहे. कारण त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व काही आतुरतेने त्याची वाट बघत असतात आणि तो व्यक्ती त्याला सर्व काही ओळख सुद्धा देत असतात. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. कारण आपण सत्य बोललो आणि सत्याच्या मार्गावर चाललो तर देवही आपल्या पाठीमागे नक्कीच असतो. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही. आणि स्वतःच्या चुकांची जाणीव आपल्याला नक्कीच झालीही पाहिजे. म्हणून जी व्यक्ती कृतींमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि भरपूर काही चालाक सुद्धा असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि त्या विचारांचं ओझं आपण आयुष्यभर चालत असतो आणि आयुष्यभर त्याच्यासाठी विचार देखील करत असतो. म्हणून मनाला तुम्ही जिंकणार ना तर ती भावनेने जिंका. रागाला जर तुम्हाला जिंकायचं आहे ना तर ते प्रेमाने तुम्ही जिंका. अपमानाला जिंकायचे आहे ना तर आत्मविश्वासाने जिंका. अपयशाला जर जिंकायचे असेल तर धीराने मात्र जिंका. आणि संकटाला जिंकायचे असेल तर धैर्याने मात्र जिंका. आणि माणसाला जिंकायचे असेल तर ते फक्त आपण माणुसकीने त्याला जिंकू शकतो. आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला लाभेल आणि नक्कीच आपल्याला ईश्वर मदत सुद्धा करेल. म्हणून प्रत्येकाची मदत करत चला. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना आणि मनाची शक्ती तुमची एवढी वाढेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत आणि विश्वास कधीच ठाम राहू द्या आणि कधीच हारू नका. कधीही तुम्ही त्याबद्दल विचारही करू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. म्हणून सगळं काही निघून गेलंय आणि सर्व काही संपलंय असं कधीच आपण म्हणायचं नाही. आता सुरुवात झाली आणि चांगलेच होणार आहे आणि पुढेही चांगलं होणार आहे. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी करत जायच्या आहेत. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी त्यांना म्हणायचंय की स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि तेच पाठबळ स्वामी तुमचं मला पाहिजे आहे आणि त्याविषयी नक्कीच मी तुम्हाला नम्र अभिवादन करत आहे. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते आणि आपण स्वतःच
त्या फील्डमधले मास्टर झाले पाहिजे, एवढं त्या फील्डवर तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये अनुभव हा घेतलाच पाहिजे. आणि जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची प्रारंभ करायचा असला तर त्या फक्त इच्छा तुमच्याकडे असायला हवी, मोडतं नाही. कोणत्याही वेळेस तुम्ही चालू करू शकता आणि ते चालेलच असा तुमचा विश्वास असेल तर नक्कीच ते चालेल आणि भरपूर पुढेही जाईल. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्ही चांगले आहात याचा तो विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखादा घाव बोटावर बसला ना तर सही बदलते, आणि मनावर बसला ना तर स्वभाव माणसाचा बदलत असतो. कारण त्याच्या मनाला तेवढं ते लागलेलं असतं आणि त्याने त्रास सहनही केलेला असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं तुम्हाला. नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे घेऊन जात असतात आणि परत कधीच तुमच्या आयुष्यामध्ये येत नसतात. आणि राग आणि वादळ हे दोन्ही सारखेच शांत झाल्यावर समजतं की किती नुकसान झालंय. म्हणून कधीही राग करू नका. आणि ते वादळासारखं येतं आणि वादळासारखं निघून जात असतं आणि त्याचा तोटा होतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कुठे आहात आणि कसे आहात याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये मास्टर आहात आणि तुम्ही आता कुठे शिकत आहात याला खूप जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची नक्कीच किंमत शून्य आहे आणि ती किंमत कोणी करूही शकणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र सोडू नका आणि त्या मैदानाला तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही लागतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने चांगला आहे आणि तो चांगलाच राहणार सुद्धा आहे. म्हणून जी व्यक्ती कर्म आणि रस्त्यावर जास्त भर देते आणि मग त्या व्यक्तीच्या नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ त्या व्यक्तीला मिळत असते आणि तो एका मार्गाने चालत असतो. म्हणून मित्रांनो, सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहतात. हे मात्र या गोष्टीचं कटू सत्य आहे. आणि म्हणून साम्राज्य तशी उभी राहत नसतात आणि कोसळतात पण नक्कीच दीर्घकाळ टिकतात. आणि ती केवळ तत्वे आणि व्यक्तींचा आदर्श घेऊन, आणि त्या व्यक्तीने भरपूर काही गोष्टी या शिकवलेल्या असतात आणि आपल्या नक्कीच मावळ्यांना सांगितलेल्या असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ तो देईल. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती मात्र घ्या, पण हार मानू नका आणि कधीही थांबू नका आणि कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही हे मात्र तितकेच खरे आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर विश्वास असेल स्वामींवर तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणून सर्वात आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. आणि प्रत्येक गोष्टीवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवायला शिकाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही मिळत जाईल. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायची असेल तर विश्वास हा ठेवावाच लागतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या आवडत्या मित्राजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.